नमस्कार. मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारते बरं का. तुम्हाला शेवटचं कधी असं वाटलं होतं, की तुम्हाला आयुष्यात खूप काही मिळालेलं आहे, तुम्ही तुमचं स्वप्न जगत आहात, तुम्ही प्रचंड आनंदी आहात, जे हवं होतं ते तुम्हाला मिळालेलं आहे. बघा, मागच्या आठवड्यात, मागच्या महिन्यात, मागच्या वर्षी, यावर्षी, आज, आत्ता बहुतेक वेळा या प्रश्नाचं उत्तर नाही असं असतं. कारण आणि ह्याच्यात खरा म्हणजे तुमची काही चूक नाहीये. सर्वांच्या बाबतीत हेच होतं, की आपण ते आयुष्य आता जे आपण स्वप्नात बघितलेलं होतं, ते आपण जगत असलो, तरी आपला मेंदू ते सामान्य करतं. म्हणजे जे काही तेव्हा स्पेशल वाटत असतं, ते मेंदूचा हा गुणधर्म म्हणूया, की ते आता नॉर्मल करतं मेंदू. तर म्हणजे जी गोष्ट आहे ना, जी ओळखीची होते ती ना हळू-हळू अदृश्य व्हायला लागते. तर बघा, की आपण आता नवीन घर घेतलं, तर तेव्हा किती एक्साइटमेंट असते, किती आपला उत्साह असतो. घर घ्यायच्या आधीच आपल्याला किती उत्साह असतो, ते कसं सजवणार आहे वगैरे काय करणार आहे. पण हळू ते घर अगदी आपलं रोजचं झालं ना, की त्याचं कौतुक आपलं संपायला लागतं. मग तसं नात्यांबाबत सुद्धा होतं ना, लग्न ठरतात तेव्हा किती एक्साइटमेंट असते, की असं करणार आहे आम्ही, तसं करणार आहे आणि हळू तो जोडीदार रोजचा जेव्हा होतो ना, तेव्हा त्याचं ते कौतुक आणि हे त्याच्यातला आनंद कमी होतो. आणि हे सगळ्यात म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, गाडी असेल, काही असेल जे जे स्वप्न तुम्ही बघितलं होतं, त्या बाबतीत हे होतं. आता ह्याच्यात चूक नाहीये, हा मेंदूचा गुणधर्म आहे. तर आता ही गोष्ट करा, की अशा कुठल्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या एकेकाळी तुमच्या विश लिस्टमध्ये होत्या. तुम्हाला त्या मॅनिफेस्ट करायच्या होत्या. तुम्ही त्यासाठी टेक्निक वगैरे करत होता किंवा हे असेल, की तुम्ही त्यासाठी प्रार्थना करत होता किंवा काही अशा गोष्टी असतात, की ज्याच्यामुळे आपल्याला झोप येत नाही, की होईल का? होणार आहे का नाही? कधी होईल? अशा विचारांनी आपण कितीतरी रात्री जागून काढलेल्या असतात. सो अशा सगळ्या गोष्टी आठवा. ती तुमची विश लिस्ट मग काही वर्षांपूर्वीची असेल आणि बघा, की आता त्यातल्या किती गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. तर बऱ्याच वेळेला ना आपल्या लिस्ट अशा वाढत जातात, पण ज्या पूर्ण झालेल्या आहेत त्याचा आनंद आपला कमी होत जातो. कारण त्या आता आपल्या दृष्टीनं सामान्य व्हायला लागतात. बरोबर आहे? हा अनुभव सगळ्यांनी घेतलेला असतो, की जेव्हा ती नवीन-नवीन असते गोष्ट तेव्हा आपल्याला त्याचं किती कौतुक असतं आणि ते आपण कसं त्याचं हे घेतो आणि मग नंतर काय होतं, की ती ही तर आता रोजची झाली आपल्याला दिसेनाशी होते ती आपल्याकडे आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. इतकं ते अंगवळणी पडते ती गोष्ट. तर आता हे ह्याच्यात बदल कसा करायचा? कारण आता असं आहे, की तुम्ही जी त्या लिस्टमधल्या कितीतरी गोष्टी मिळवलेल्या आहेत. पण आता असा विचार केला ना, तर असं वाटत नाही, की तो आनंद तुम्हाला आत्ता वाटतो आहे, की हे सगळं एवढी स्वप्न आपली पूर्ण झालीत, एवढे आपण यशस्वी झालो आहे, आपलं आयुष्य इतकं चांगलं चाललं आहे. पण हे मनात येत नाही. म्हणजे चांगलं चाललेलं नसतं असं नाही, चांगलं चाललेलं असतं, पण लक्षातच येत नाहीये. तर आता ह्यासाठी काय गोष्टी करता येतील? तर आज मी तुमच्याबरोबर 3 अशा गोष्टी शेअर करणार आहेत. अत्यंत सोप्या गोष्टी आहेत. म्हणजे 30 सेकंद लागणार आहेत ती गोष्टी करायला फक्त. पण त्यामुळे ना तुमचं हे नॉर्मल आयुष्य तुम्हाला खूप भारी वाटू शकतं. सामान्य आयुष्याला भारी करणारे आहे आपण. तर पहिली गोष्ट काय करता येते? तर सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यावर फोन हातात घ्यायच्या आधी कारण फोन हातात घेतला की आपलं काही खरं नसतं. सो फोन हातात घ्यायच्या आधी तुम्हाला एक गोष्टीचा विचार करायचा आहे, की जी तुम्हाला आधी म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी खूप प्रार्थना केली होती, जी तुम्हाला अगदी हवी होती, तुम्ही ती मॅनिफेस्ट केली आहे आणि ती तुमच्याकडे आत्ता आहे, अशा एका तुमच्या आवडत्या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. जे तुमचं स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण झालेलं आहे. मग एखादी ॲडमिशन असेल तुम्हाला कुठेतरी मिळवायची होती, घर असेल, गाडी असेल, जोडीदार असेल, कुठलीही गोष्ट असेल, की ज्यासाठी तुम्ही खूप मनापासनं इच्छा करत होता, प्रार्थना करत होता आणि ती तुम्हाला मिळालेली आहे. मग अगदी ह्याच्यात तुमचा फोन सुद्धा असू शकेल, की जे तुम्हाला अगदी हे मॉडेल हवं होतं, हे असं हवं होतं आणि ते तुम्ही आता वापरताय. सो हे आता काय आहे, की हे पॉझिटिव्हिटी म्हणजे फोर्स्ड पॉझिटिव्हिटी हे नाहीये, की सकारात्मकता आपण आता अ, अ, म्हणजे कंपल्सरी अतिशयोक्ती करतो आहे, असं काहीही नाहीये. आपण असं करताना काय करतोय, की ती जी गॅप येते
की नॉर्मल आणि चमत्कार यातली जी गॅप आपल्या मनामध्ये आहे ना, ती आपण कमी करतोय. सो ज्या गोष्टी आधी असं वाटायचं की नाही हे स्वप्न पूर्ण झालं तर अगदी चमत्कार झाल्यासारखं झालंय असं, त्या आता अगदीच नॉर्मल वाटायला लागतात. सो आता आपल्या मेंदूनी त्या गोष्टींना बेसलाईन करून टाकलेलं आहे, नॉर्मल करून टाकलेलं आहे. त्यातलं अप्रूप संपलेलं आहे आपलं. सो आता आपल्याला ती गोष्ट पुन्हा आठवायची आहे. आता ह्याच्यामध्ये सायन्स आहे की ह्याला सायकॉलॉजिस्ट हेडॉनिक अडॅप्टेशन म्हणतात, की कुठलीही नवीन गोष्टी झाली की काही दिवसांनी मेंदू त्यातलं ती बेसलाईन करतो आणि त्याचं कौतुक आपलं कमी करतो. सो ह्याच्यामध्ये चूक तुमची नाही आहे. चूक ही आता मेंदूच्या रचनेची आहे असं आपण म्हणूया. तर आता ही जी आपण 30 सेकंदाची ट्रिक करतो ना, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींकडे आपण परत वेगळ्या नजरेने बघतो. ज्या गृहीत धरलेल्या आहेत आपण, ज्या नॉर्मल समजलेल्या आहेत, त्या पुन्हा स्पेशल वाटायला लागतात. ठीक आहे? सो हे झालं पहिलं. आता दुसरं काय आहे? दुसरी अशा वेळेला करायची गोष्ट आहे ना, की जेव्हा तुम्ही खूप फ्रस्ट्रेटेड असतात, तुम्ही खूप चिडचिड तुमची चालू असते, अशा वेळेला करायची ही दुसरी ट्रिक आहे. आणि ती ती ट्रिक म्हणजे कशी आहे माहिती आहे का? आणि कारण सगळेजण आपण कधी ना कधीतरी चिडचिड आपली होते, आपण फ्रस्ट्रेटेड असतो. मग ते ट्रॅफिकमध्ये असेल किंवा कुठल्यातरी आपल्या म्हणजे आपल्या कोवर्करनी काहीतरी घोळ घातलेला असतात, बॉस काहीतरी रागवलेले असतात किंवा त्यांच्या काहीतरी अपेक्षा असतात. असं बरंच काहीही आपल्या आयुष्यात रोज दिवसाच्या होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपली खूप चिडचिड झालेली असते, आपण फ्रस्ट्रेटेड असतो. तर अशा वेळेला करायची ही दुसरी टेक्निक आहे. आणि त्यावेळेला काय करायचं आहे, की आत्ता एक्झाम्पल घेऊया, उदाहरण, की आता तुम्ही खूप ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, तुम्हाला उशीर होतोय आणि तुमची खूप चिडचिड होते, की का हे लोकं एवढं रस्ते नीट नाहीयेत, इतकी लोकांना आत्ताच कुठे जायचंय, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, असे सगळेच विचार तुमच्या मनामध्ये चाललेले आहेत. तुम्ही अगदी वैतागलेला आहात. तर त्यावेळेला फक्त असंच एवढाच विचार करायचा आहे, की ह्या सगळ्या चिडचिड आणि वैतागामागे काय कारण आहे? आता काय चांगलं कारण आहे? तर असं बघा, की तुम्ही ट्रॅफिकमध्ये आहात म्हणजे तुमच्याकडे गाडी आहे, तुम्हाला कुठेतरी जायला एक नोकरी आहे किंवा तुम्ही मुलांना वगैरे आणायला चालला असेल, तर तुम्हाला मुलं आहेत, त्यांना तुम्ही शाळेत घातलंय. तर त्या ज्या क्षणिक चिडचिड आणि त्या ज्या फ्रस्ट्रेशनच्या मागे खूप काहीतरीच एक व्यवस्थित चाललेलं एक आयुष्य आहे. सो हे त्यातलं महत्वाचं आहे आणि अशा वेळेला जेव्हा तुम्ही असा विचार करता, की ह्याच्यामध्ये काय आहे? तेव्हा आता अशा वेळेला काय आपण ट्रॅफिकमध्ये बसून ग्रॅटिट्यूड लिस्ट वगैरे असलं काही आपल्याला जमत नाही, सुचत नाही. पण जेव्हा फक्त हा एवढाच विचार येतो, की का आता मला हे फ्रस्ट्रेशन जाणवत आहे आणि त्याच्या खाली चांगलं चाललेलं असं माझं एक आयुष्य आहे. तर हे जेव्हा आपल्याला आठवतं ना, तेव्हा आपलं ह्याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे त्या क्षणी आपला जी चिडचिड असते ते सगळं कमी होतं. सो नेक्स्ट टाईम तुम्ही वैतागला ना, तेव्हा असा विचार करून बघा, की काय आहे की ज्याच्यामुळे मला मी इथे रस्त्यावर आहे, मी ऑफिसमध्ये आहे, म्हणजे नोकरी आहे. कारण असं होतं ना, नोकरी जेव्हा मिळत नसते बघा, तेव्हा आपण किती विचार करतो, की नोकरी अशी पाहिजे, तशी पाहिजे, छान पाहिजे, मी असं करणार ऑफिसमध्ये असं. तेव्हा नसताना तुम्हाला असं नसतं, की फक्त सगळं चांगलंच व्हायला पाहिजे, कधी वैताग नाही आला पाहिजे. तेव्हा कसं तुम्ही काहीच हे करायला तयार असता. पण मग जसं तुम्ही ती नोकरी गृहीत धरता, मग छोट्या-छोट्या गोष्टींनी आपली चिडचिड वाढायला लागते. सो जर का फक्त असा विचार केला, की आत्ता हे आपलं ही नोकरीचं स्वप्न होतं आपलं आणि ते आपण आता जगतो आहे, म्हटल्यावर लगेचच ना आपलं जे मनात हे जे फ्रस्ट्रेशन, चिडचिड होते, ते लगेचच कमी होतं. असं प्रत्येक बाबतीत ना जेव्हा तुम्ही चिडता तेव्हा करून बघा, की मला ही ट्रिक खूप आवडते. कारण मग लक्षात येतं, की अरे कितीतरी गोष्टी आपल्या नकळत चालू आहेत, छान चालू आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हे फ्रस्ट्रेशन आहे. सो ते लगेचच तिथे आपण शांत होतो. कारण तसंही ते वैताग करून फ्रस्ट्रेट होऊन काहीच होणार नसतं. पण ह्याला एक आपण पॉझिटिव्ह म्हणजे असं नाही, की मला तरी बरं मला नोकरी तरी आहे, असं नाही करायचं आहे. हे आपल्याला कसा विचार करायचा आहे, की याच्या खाली एक आयुष्य आहे, ज्याचा एक छोटासा पार्ट हे आजचं ट्रॅफिक जॅम आहे असं. असा विचार आहे तिथे. सो आता तिसरी गोष्ट काय आहे? तर तिसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही आत्ता असा विचार करायचा आहे, की या दिवशी मागच्या वर्षी मला कुठला स्ट्रेस होता किंवा कुठला ताण होता. तर बघा बहुतेक वेळेला काही अशा मोठ्या गोष्टी काही असल्या तर त्या आठवतात.
पण काही जे छोटे-छोटे ताण असतात ते अजिबात 1 वर्षांनी आपल्या लक्षात राहत नाहीत. कारण बऱ्याच गोष्टींना कसं आपण सहन करतो, त्यातनं मार्ग काढतो, पुढे जातो, त्याच्यावर आपोआपच काहीतरी सोल्युशन निघतं. सो आत्ता त्या गोष्टींनी कदाचित तुम्ही मागच्या वर्षी अगदी रात्र-रात्र जागून काढल्या असतील, पण आत्ता त्याचं काहीच तुम्हाला आठवत नाही अशा. तर अशा वेळेला ना मग लक्षात येतं, की बऱ्याच वेळेला त्या वेळेला त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात, पण 1 वर्षांनी त्याचं काहीच महत्त्व नाहीये. आणि म्हणून हीच ट्रिक आपल्याला आत्ता स्ट्रेसफुल असताना वापरायची आहे, की ही गोष्ट ज्याचा मला इतका ताण येतो आहे, ती खरंच माझ्या 1 वर्षांनी लक्षात राहणार आहे का? तर बहुतेक वेळेला ह्याचं उत्तर नाही असंच असतं. म्हणजे आत्ता आपण अगदी रात्र-रात्र जागून काढल्या, की हे होणार आहे का नाही, ते होणार आहे का नाही, असं कसं झालं, ते कसे म्हणले, हे काय झालं. पण बघा 1 वर्षांनी खरंच आपल्याला यातलं काहीही आठवत नाही, की काय कोणी आपल्याशी कसं वागलं होतं, काय झालं होतं. सो किंवा हे आता ट्रॅफिक जॅमसारखं असेल, की आज उशीर झाला, काय झालं, काम लेट झालं नाही. पण ते 1 वर्षानंतर त्याचं काहीच महत्त्व नसतं. तसंच म्हणून असा जेव्हा विचार करतो, तेव्हा सडनली आपल्याला आत्ता शांत वाटतं. आत्ता असं वाटतं, जसं इंग्लिशमध्ये म्हणतात ना, "धिस टू शेल पास." सो हेही काही कायम राहणार नाही. 1 वर्षाचं आत्ता आठवत नाही, तर हेही आठवणार नाहीये. म्हणजे हे संपणार आहे हे सगळं. हा विचार फक्त केला ना, तरी आत्ता आपल्या जे काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी खूप छान वाटायला लागतात. खूप त्यातला आनंद आपण परत घ्यायला शिकतो. तर आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आपण काही कृत्रिम आनंद निर्माण करत नाहीये, की जे ध्येय होतं, जे आहे आणि जे आपण आत्तापर्यंत मिळवलंय त्याकडे आपलं बघायचं सोडून दिलेलं आहे, म्हणून ते सामान्य झालेलं आहे. सो जेव्हा आपण ह्या गोष्टी करतोय, तेव्हा आपण त्याच्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघतो आहे आणि ही जी आपली नॉर्मल सामान्य झालेली गोष्ट आहे, त्यातलं जे स्पेशल पण होतं, त्यातलं जे वेगळं पण होतं, त्यातलं जे आपण अचीव्ह केलेलं त्याचं म्हणजे आपल्याला जे मिळालेलं आहे, त्याचं ते कौतुक आपण ते पुन्हा त्याच्यात परत आणतो आहे. सो ही जी भारी आणि नॉर्मल यातली जी गॅप आहे ना, ती आपण कमी करतो आहे आणि बघा तुमच्या लक्षात येईल, की खरंच आयुष्य आपलं खूप छान झालेलं आहे. आपण आपलं स्वप्न जगतो आहे, हे आपल्याला बऱ्याच वेळेला विसरायला होतं आणि त्यामुळे हे आता आपण हे त्याच्याने या गोष्टींनी तेच पुन्हा स्ट्रेस होतं, की आपण जे एकदा स्वप्न बघितलं होतं ते आत्ता चाललेलं आहे. आत्ताचं स्वप्न आहे ते देखील पुढे पूर्ण होणार आहे. तुम्ही जे आत्ता ज्या गोष्टी अगदी ग्रँटेड धरताय, नॉर्मल समजताय, सामान्य अगदी झालेल्या आहेत, त्या आत्ताही देखील कुणाचं तरी स्वप्न आहेत आणि म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या देखील कोणाचं तरी स्वप्न होते आणि आता त्यांना त्या मिळालेल्या आहेत. सो असं एक चक्र चालू असतं. सो म्हणून फक्त या 3 छोट्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याचं अप्रूप तुम्हाला पुन्हा वाटायला लागेल आणि पुढे तुमचे नवीन स्वप्न पूर्ण करायला तुम्हाला उत्साह आणि आनंद येईल. सो करून बघा. ह्याच्यामध्ये मला ना कमेंटमध्ये सांगा, की तुम्ही पहिलं म्हणलं ना 30 सेकंदात, तर असं कुठलं गोष्ट आहे, की तुम्ही ज्यासाठी खूप प्रार्थना करत होता, खूप अगदी तुमची इच्छा होती, मनापासून ती गोष्ट तुम्हाला हवी होती आणि ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे. सो अशी गोष्ट आपण बघूया न्यू फॅमिलीमध्ये अशा कुठल्या-कुठल्या गोष्टी पटकन लोकांच्या लक्षात येतात. सो कमेंटमध्ये त्या जरूर लिहा. मी सगळ्या वाचणार आहे. आणि आवडला तर लाईक करा. तुम्हाला जर का हाइप ऑप्शन येत असाल तर प्लीज हाइप पण करा म्हणजे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक नमस्कार.